नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण काही वर्ड प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि आजच्या तासिकेमध्ये आपण त्याच्यापेक्षाही काही डिफरंट वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर कालचे काही जे वर्ड प्रॉब्लेम घेतले होते आपण ते वर्ड प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला समजले असतील. आता आपण त्याच्यापेक्षा डिफरंट वर्ड प्रॉब्लेम घेऊया आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. इन फेब्रुवारी 216 श्याम सेव ₹1 इन फर्स्ट डे, ₹2 in second day, and so on. What was his total savings after in the month? श्यामने काय केलं, फेब्रुवारी 2016 या वर्षी पहिल्या दिवशी ₹1 बचत केला, दुसऱ्या दिवशी ₹2 बचत केले, तिसऱ्या दिवशी ₹3 अँड सो ऑन. अशाप्रमाणे त्यांनी बचत केलेली आहे. तर आपल्याला विचारलं आहे व्हॉट वॉज हिज टोटल सेविंग आफ्टर द मंथ. त्याची टोटल सेविंग किती तयार झालेली असेल. आता टोटल सेविंग करायची म्हणजे आपल्याला या ठिकाणी एसेलचं फॉर्मॅट वापरावं लागेल आणि त्याच्या अगोदर आपण सिक्वेन्स तयार करू. त्याच्यावरून आपल्याला किमती नोट करता येतील. तर पहा सिक्वेन्स काय तयार होणार मग. 1 2 3 आता या ठिकाणी आणखी एक बाब अशी लक्षात घ्यायची की फेब्रुवारी 2016. आता 2016 जर म्हटलं तर हे लीप इयर येतं आणि लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिन्याचे आपल्याला 29 दिवस नोट करावं लागतील. म्हणजे अशी बचत त्याने 29 दिवस 29 डेज केलेली. त्याच्यासाठी हे 2016 हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इयर काय आहे ते पण काळजीपूर्वक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जर समजा 217 असतील तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जनरली 28 दिवस आले असते, परंतु 16 महिन्यामुळं लीप इयर असल्यामुळं आपल्याला 29 डेज घ्यावं लागतील. म्हणजे त्या ठिकाणी जी काही बचत केलेली ती 29 डेज केलेली आहे. म्हणजे यांची किंमत आपल्याला 29 घ्यावं लागेल. हे लक्षात घ्या. A = 1, B = 1 and N = 29. या पद्धतीने आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. SN = N/2 in bracket 2A plus N-1D. आता ज्या काही किमती आपण नोट केल्या आहेत त्या किमती या ठिकाणी आपण घेऊया. S29/2 2 into A ची व्हॅल्यू आहे 1 प्लस 29 - 1 इंटू D ची व्हॅल्यू पण आहे 1. आता 29/2 हे काय डिवाइड होत नाही. 29/2 इन ब्रॅकेट 2 into 1 2 प्लस 29 - 1 28 into 1. परत नेक्स्ट स्टेप घेऊ. 29/2 2 प्लस 28 1 28. S29 = 29/2 2 प्लस 28 = 30. आता 2 ने 30ला डिवाइड करूया आपण. 2 ने 30 डिवाइड केले तर येतील 15 आणि आता 29 into 15 याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. S29 = 29 into 30. 0 लास्टला ठेवू आणि 3 ने 29ला मल्टिप्लाय करू. 3 9 = 27, 2 रिमेन, 3 2 = 6 and 2 8. तर आपल्याला त्याची 29 डेजची सेविंग या ठिकाणी मिळते आहे 870. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या 29 दिवसाची एकूण बचत किती झाली हे करता आले. म्हणजे एक्झाम्पल एकदम इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे त्या एक्झाम्पलमध्ये किमती नोट करता यायला पाहिजे. मी कालच तुम्हाला सांगितलं की एक्झाम्पलमध्ये सिक्वेन्स तयार करता आली पाहिजे. सिक्वेन्सवरून आपल्याला किमती घेता येईल आणि कधी SN वापरायचे आणि कधी TL वापरायचे हे एकदा आपल्याला कळलं पाहिजे. त्यावेळेस टोटल सेव्हिंग येईल किंवा टोटल कुठलंही विचारलं जाईल त्यावेळेस आपल्याला SN वापरायचे आणि टर्म नंबर ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस आपल्याला TNचं फॉर्मॅट वापरायचं आहे. आता या पद्धतीचे आणखी काही वर्ड प्रॉब्लेम याच्यापेक्षा वेगळे आपल्याला फाईंड करायची आहे.
पाहता आपण दुसरं एक एक्झाम्पल नोट केलेलं आहे आणि हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण हे बऱ्याच वेळा परीक्षेला आलेले एक्झाम्पल्स आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. समजून घेऊया म्हणजे काय एक्झाम्पल आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काय किमती डिनोट करता येतील ते. बाबूबाई रिपेड ₹4,000 and the interest ₹500 on it. So 10 installment. Each installment being ₹10 less than the previous installment. Find first and last installment. बाबूबाईने काय केले की ₹4,000 आणि त्याच्यावरील व्याज ₹500 हे 10 इन्स्टॉलमेंटमध्ये रिपे केलेले म्हणजे परत केलेले आणि 10 इन्स्टॉलमेंट देताना त्यांनी कशा पद्धतीने दिलेले तर एव्हरी इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन ₹10 बाय फर्स्ट प्रिवियस इन्स्टॉलमेंट. म्हणजे पहिल्या हप्त्यात जी रक्कम दिली त्याच्यापेक्षा दुसऱ्या हप्त्यात ₹10 कमी दिलेले, तिसऱ्या हप्त्यात त्याच्यापेक्षाही ₹10 कमी दिलेले, अशी एकूण रक्कम तो 10 हप्त्यामध्ये पेड करतो. तर आपल्याला शोधायचं आहे की मग त्याने फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती दिला आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती दिला. आता हे फाईंड करताना आपल्याला या ठिकाणी काय काय उपलब्ध आहे हे एकदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की या ठिकाणी आपल्याला एकूण रक्कम माहिती आहे की किती आपल्याला रिपे करायची. तर 4,000 ही त्याची टोटल अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट आहे 500 म्हणजे टोटल अमाऊंट तयार झालं आहे 4,500 ही एकूण रक्कम आहे आणि ही एकूण रक्कम 10 इन्स्टॉलमेंटमध्ये रिपे करायची आहे आणि तो इन्स्टॉलमेंट हा देताना ₹10 पहिल्यापेक्षा कमी द्यायचा आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येईल आता की हे इन्स्टॉलमेंट कशा पद्धतीने आपल्याला घेता येतील आणि ते कशा पद्धतीने सॉल्व करता येतील. तर त्यावरून आपण आता हे नोट करूया अगोदर आपल्याला काय काय माहिती आहे आणि आता आपल्याला काय काय फाईंड करता येईल. तर आपल्याला टोटल अमाऊंट माहिती आहे. टोटल अमाऊंट माहिती आहे म्हणजे SNची किंमत माहिती आहे, N म्हणजे हप्त्याची संख्या माहिती आहे आणि हप्त्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजेच आपल्याला डीची किंमत माहिती. मग याच्यावरून आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट नोट करायचं आहे म्हणजेच नोट करायचं आहे की ए आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 10 हप्ता एक नोट करायचा आहे. किती काय काय मिळत आहेत बघा आपल्याला. यस आता आपल्याला हप्त्याची संख्या आहे N = 10, D = -10. मायनस का घ्यायचं आहे कारण हा हप्ता लेस होत चालला आहे म्हणजे डिफरन्स मायनसमध्ये आहे आणि अशी एकूण 10 हप्त्याची मिळून टोटल रक्कम द्यायची 4,000 + 500 = 4,500 म्हणजे S10ची किंमत आहे आपल्याकडे 5,000. त्याच्यावरून आपल्याला ए फाईंड करायचं आहे. पहिल्यांदा आपण SNचं फॉर्मॅट लिहू. SN = N/2 in bracket 2a plus n-1d. आता याच्यामध्ये आपण किमती नोट करूया. S10 यांची किंमत 10 आहे. 10/2 2a माहिती नाही प्लस n-1 आणि d आहे आपल्याकडे -10. ठीक आहे. आता हे सॉल्व करून घेऊ. S10ची व्हॅल्यू माहिती आपल्याकडे 4,500. 10/2 means 5. 2a प्लस आता हे टोटल सोडून घेऊया आपण. 10 - 1 9 आणि 9 × -10 -90. ओके. आता हे 5 जे मल्टिप्लाय आहेत ते डिवाइड आणू या ठिकाणी. 4,500 / 5 = 2a प्लस × -90. आता हे डिवायडेशन करून घेऊ. 5 9 चा 4d and 2 0 आणि ते +90 आहे. +90 या साईडला -90 आहे सॉरी -90 या साईडला आलं तर +90 होते = 2a. आता याचे ॲडिशन जर करून घेतले आपण तर ते येते 990 आणि हे 2a मल्टिप्लायचे आपण डिवाइड घेऊया.
इक्वल टू 8. आता याचं डिवायडेशन जर केलं तर काय मिळते पहा आपल्याला. 2 4चा 8, 1 रिमेन, 2 9चा 18, 1 रिमेन, 2 5चा 10 इक्वल टू 8. आता ही मिळाली आपल्याला एची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळाला आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे, लास्ट इन्स्टॉलमेंट शोधायचं आहे. म्हणजे तो आपल्याला टी एनच्या फॉर्मॅटने शोधता येईल. तर का टी एनच्या फॉर्मॅटने जर शोधत आपण तर आपल्याला ए माहिती आहे, बी माहिती आहे आणि एन पण माहिती आहे. टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. T10 इक्वल टू एची किंमत आहे 495 प्लस 10 मायनस 1 इंटू मायनस 10 डीची किंमत. हे सॉल्व करू आपण. T10 इक्वल टू 495 प्लस 9 मायनस 1 10 मायनस 1 9 इंटू मायनस 10 मायनस 90. त्या ठिकाणी आपण 495 मधून 90 सबट्रॅक्ट करूया. T10 इक्वल टू 405. हा तो मिळाला, हा आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट मिळाला. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी काय काय नोट करता येईल की फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 495 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज 405. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करता येते. या ठिकाणी आपण आणखी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते पण आपल्याला वर्ड प्रॉब्लेममध्ये आहे. अशा पद्धतीने सॉल्व करता येईल ते पाहूया आपण. अगोदर एक्झाम्पल समजून घेऊ. इन गार्डन देअर आर 860 टोटल नंबर ऑफ ट्री माहिती आहेत आपल्याला 860. इन फर्स्ट रो 5 ट्री, सेकंड रो 9 ट्री अँड थर्ड रो 13 ट्रीज अँड सो ऑन. हाऊ मेनी रो इन द गार्डन. तर या गार्डनमध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ ट्री माहिती आहे 860. फर्स्ट रोमध्ये 5 आहेत, सेकंड रोमध्ये 9 आहे आणि थर्ड रोमध्ये 13 आहेत. अशा पद्धतीने जर झाडाची लावणी केलेली असते आणि टोटल नंबर ऑफ ट्री 860 असते तर आपल्याला फाईंड करायचे की हाऊ मेनी रोज, किती राखा तयार झालेल्या असतात. आता या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज माहिती आहे म्हणजेच आपल्याला टोटल सम माहिती आहे, झाडाची एकूण बेरीज माहिती आहे. म्हणजेच आपल्याला कशाची किंमत माहिती आहे, एस इक्वल टू 860. त्यानंतर फर्स्ट रोमध्ये 5 ट्री आहे, 5 ट्री आहेत म्हणजेच एची किंमत आहे आपल्याकडे 5 आणि सेकंड रोमध्ये आहे 9 ट्री. 9 मायनस 5 जर केलं तर 4. म्हणजे हा डिफरन्स 4ने काय होतो, इन्क्रीज होत चालतं. डी इक्वल टू 4 आपल्याला फाईंड करायचं. हाऊ मेनी रो म्हणजे एन फाईंड करायचं आहे. तर पाहता एन कशा पद्धतीने फाईंड करता येईल आपल्याला. एन इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी. एस एनची टोटल व्हॅल्यू माहिती आपल्याला 860. एन बाय 2 इंटू 5 याची किंमत प्लस एन मायनस 1 इंटू डीची किंमत आहे आपल्याकडे 4. आता सुरुवातीला काय केलं, हे जे 4 आपले डिवाईड आहे ते या ठिकाणी मल्टिप्लाय होते. 860 इंटू 2 इक्वल टू एन इन ब्रॅकेट 2 इंटू 5 10 प्लस आता 4ने हा एन मायनस 1 ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 4 इंटू एन 4n मायनस 4 1 4. ठीक आहे. आता 2ने मल्टिप्लाय करू. 2 0 0 2 6 चा 12 1 रिमेन 2 6 चा 2 8 चा 16 अँड 1 17 1720 इक्वल टू एन इन ब्रॅकेट 10 मायनस 4 इक्वल टू 6 अँड 4n अँड 10 मायनस 4 इक्वल टू प्लस 6. आता आपण त्या एनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊया. 1720 इक्वल टू 4n स्क्वेअर प्लस 6n. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होते आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सगळ्यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल आणि नंतरच ते सॉल्व करता येईल. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे हे 1720 या साईडला प्लस आहे ते समोर घेऊन आपण मायनस करूया. इक्वेशन आपल्याला 4n स्क्वेअर
प्लस 6n मायनस 1720 इक्वल टू 0. आता याची काय इक्वेशन मिळते आपल्याला? हे इक्वेशन आपल्याला काय करता येते? आणखी छोटं करता येते 2ने डिवाइड करू. डिवायडिंग बाय 2 करू. नंतर एक या ठिकाणी आपण नोट करू डिवायडिंग बाय 2. तर 2ने जर डिवाइड केलं तर काय इक्वेशन मिळते आपल्याला? 2ने आपण 4ला डिवाइड केलं 2n². 2ने 6ला डिवाइड केलं तर प्लस 3n. आणि आपण 1720ला डिवाइड करू. 2 8 चा 16 आणि 1 रिमेन 2 6 चा 12 and 0 इक्वल टू 0. आता एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आता क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं जर ठरलं तर आपल्याला पहिल्यांदा इथे कोफिशियंट आलेला आहे n²ला 2ने परत 860ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे परत काय येणार आपलं 1620 येणार. 1620 लास्टला मायनस काही नाही, म्हणजे 2 असे फॅक्टर शोधायचे आहेत ज्यांची सबट्रॅक्शन जर केली आपण तर ती मिळते आपल्याला 3. तर असे 2 फॅक्टर जर शोधायचे ठरले तर पहा कुठले 2 फॅक्टर आपल्याला शोधता येतील जेणेकरून त्याची सबट्रॅक्शन जर केली आपण तर ती आपल्याला 3 मिळते. तर ते फॅक्टर शोधूया. वेगवेगळ्या पद्धतीने गुणाकार करून फॅक्टर कसे शोधायचे तुम्हाला माहिती आहे. तर त्याचे 2 फॅक्टर 1720चे 2 फॅक्टर मिळतात आपल्याला 40 and 43. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1720 मिळते आणि जर याची सबट्रॅक्शन केली तर 3 मिळते. आता साईन मिडलला प्लस आहे म्हणजे मोठ्या नंबरला प्लस येणार, मोठ्या नंबरला मायनस येणार. 2n² प्लस 40 मायनस 40n प्लस 43n मायनस 860 इक्वल टू 0. पहिल्यावर तिथे 2 ग्रुपिंग करूया. ॲक्ट्रॅक्शनमध्ये त्याचं सोल्युशन आपल्याला माहिती आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये 2n आपण कॉमन घेऊ. शिल्लक राहील n मायनस 2ने जर 40 डिवाइड केले तर 20 प्लस इथं 43 कॉमन घेऊया. n मायनस 20 सेम ब्रॅकेट येतो इक्वल टू 0. n मायनस 20 हा एक ब्रॅकेट मिळतो आपल्याला आणि सेकंड ब्रॅकेट मिळतो 2n प्लस 43 इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊया. n मायनस 20 इक्वल टू 0 and 2n plus 43 equal to 0. n equal to 20 and 2n equal to minus 43. यांची सोल्युशन केलं तर n equal to minus 43 by 2. परंतु n म्हणजे रोजची नंबर शोधायची आपल्याला. रोजची नंबर ही कधी रिॲक्शनमध्ये येणार नाही आहे. कम्प्लीट नंबर असणार किंवा होल नंबर असणार. म्हणून आपल्याला या ठिकाणी ही यांची किंमत आपल्याला योग्य नाही आहे. यांची किंमत मिळते आपल्याला 20. म्हणजे त्या गार्डनमध्ये एकूण किती रांगा असतील तर त्याच्यासाठी आपल्याला आन्सर मिळते 20. तर खाली आन्सर आपल्याला नोट करता येईल हिअर आर 20 रो इन द गार्डन. अशा पद्धतीने आपण वर्ड प्रॉब्लेम वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेले आहेत. आता याच्यावर काही आणखी डिफरंट एक्झाम्पल असतील जे आपण तुमच्या कशी घेऊ.